हाय, मी श्रद्धा. वेलकम बॅक टू फ्लेवर चटणी. नाहीतरी पाऊस पडतोय तर गरमागरम टोमॅटोचं सार करूयात. इफ यू आर क्रेझी अबाउट सूप्स लाईक आय एम, देन टोमॅटोचं सार इज परफेक्ट. इट्स सटल, इट्स फ्लेवरफुल अँड सो डॅम इझी टू मेक. लेट्स गो. टोमॅटो 10 मिनिटं उकळत्या पाण्यात ठेवा. हा वरचा भाग कापून घ्या आणि खालच्या भागावर क्रिस क्रॉस कट्स द्या. त्यामुळे नंतर सालं अशी इझिली निघून येतात. सालं पूर्ण व्यवस्थित काढून टाका. ही अशी. आता या टोमॅटोंची मिक्सरमध्ये प्युरे करून घ्या. ब्लेंड करताना थोडं पाणी घाला. अशी स्मूथ प्युरे करून घ्या. ह्यांचा आता सार बनवू. कढईत तेल तापवा. त्यात जिरे तडतडू द्या. मग हिंग, कढीपत्ता आणि हिरवी मिरची घाला. टोमॅटो प्युरे घाला. त्यात गरजेप्रमाणे गरम पाणी घाला. चव बघून लक्षात येईलच. सार आंबट गोड लागलं पाहिजे म्हणून अति पाणी नको. आता किसलेल्या आल्यामध्ये 5 ते 6 चमचे पाणी घालून आलं व्यवस्थित कुस्करा. पाण्यात आल्याचा अर्क उतरला पाहिजे. मग गाळणीतून फक्त अर्क सारामध्ये घाला. चवीप्रमाणे मीठ घाला. तसंच 4-5 चमचे साखर, म्हणजे टोमॅटोचा आंबटपणा बॅलन्स होईल. आता 2-3 चमचे तांदळाच्या पिठात असं 3-4 चमचे पाणी घालून नीट मिक्स करा. हे सारामध्ये मिक्स करा, म्हणजे सार अगदी पाण्यासारखं पातळ राहणार नाही. ते किंचित दाटसर होईल. आणि कंटिन्युअसली ढवळत राहायचं, नाहीतर गाठी होतील. When it comes to a roaring boil, टोमॅटोचं सार इज रेडी. आता लगेच सर्व करा. पुढच्या वेळेस मसाले भात, पुलाव किंवा मुगाची खिचडी कराल तर एन्जॉय विथ हॉट टोमॅटोचं सार. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीबरोबर शेअर करा आणि कॉमेंट्समध्ये आमच्याशी जरा गप्पा मारा. आणि डू फॉलो अस ऑन Instagram as well and keep coming back for more such comforting recipes. See you soon.